नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा आहे, कारण हा भाग शेवटपर्यंत पाहिला पाहिजे. कोर्टाचा निर्णय, त्यानंतर पत्रकारांसमोर दिलेल्या सर्वांच्या रिॲक्शन, त्याचबरोबर घरी आल्यानंतर सायलीने सर्वांना कसं समजून घेतलेलं आहे, त्यांची समजूत घातलेली आहे, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर दामिनीच्या बाबतीत आता महिपत भयानक असा पिसाळलेला आहे आणि तो दामिनीवरती चिडलेला आहे. तो दामिनीकडे जातो आणि तिला काय काय बोलतो, कशा पद्धतीने बोलतो, हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर इकडे सायलीने आता प्रियाच्या सनसनीत अशा कानाखाली लगावलेल्या असतात आणि प्रियाला सांगितलेलं असतं की तुझी जागा आता जेलमध्ये आहे ना, तुला किल्लेदार कुटुंब भेटायला येईल ना सुभेदार कुटुंब भेटायला येईल, तुला तिथेच राहावं लागणार आहे. त्यानंतर घरी आल्यावर सायली सगळ्यांना जेवायला बसवलेलं आहे आणि मग कोणी काहीच खात नसतं तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे प्रियाच्या या वागण्यामुळे सगळ्यांना खूप मनस्ताप झालेला आहे, परंतु मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की अन्न जे आहे, अन्नाचा अपमान करू नये असं म्हणत सायलीने पूर्णाजीला घास भरवलेला आहे. इकडे महिपत जो आहे तो भयानक पिसाळलेला आहे, कारण महिपतची लेक आता जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे, म्हणजेच मरेपर्यंत तिला आता तुरुंगात राहावं लागणार आहे. ही गोष्ट काही महिपतला सहन होत नाही आणि तो दामिनीकडे आलेला आहे. तिच्या गळ्याला तिथे चाकू लावत आहे आणि सांगत आहे 8 दिवसात माझी लेक माघारी आली पाहिजे. आता दामिनी काय उत्तर देते, हे सगळं काय होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर जज साहेब आता कोर्टाचा निर्णय तिथे देत असतात. नक्की काय झालेलं आहे सगळ्यांना उत्सुकता असते. आता साक्षी पुरावे तर अर्जुनने सादर केलेले असतात, परंतु जज साहेबांचा निर्णय काय, हा मोठा प्रश्न समोर उभा असतो. कारण जज साहेब काय बोलतील, कशा पद्धतीने बोलतील याचा अंदाज कोणालाच येत नसतो. परंतु जज साहेब सांगतात की आता इथे सगळ्यांच्या समोर साक्षी पुरावे आलेले होते, यानुसार कोर्ट हा निर्णय घेत आहे की मधुकर पाटील यांनी विलासचा खून केलेला नाही, तर त्यांची या सगळ्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. सगळेजण पाहत असतात आणि त्याचबरोबर साक्षी शिखरे यांनी विलासचा खून केलेला आहे. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात साक्ष पुरावे सगळं होतं आणि त्यांनी स्वतःही हा गुन्हा तिथे सर्वांच्या समोर मान्य केलेला आहे. त्यामुळं हे कोर्ट साक्षी शिखरे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावत आहे. साक्षीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. साक्षीला आठवत असतं जेव्हा ती घरी आलेली होती महिपतला, साक्षीला दोघांनाही आठवू लागतं जेव्हा साक्षी जेलमध्ये होती आणि त्यानंतर ती घरी आलेली होती, तेव्हा साक्षीच्या बाबतीत काय झालेलं होतं. साक्षीला एक ट्रॉमा बसलेला होता, एक भीती बसलेली होती की काहीही झालं तरीही एक गोष्ट तिच्या लक्षात येत होती की आपण जेलमध्ये राहू शकत नाही. तिला जाम अशी भीती वाटलेली होती. आणि त्याचबरोबर इकडे कोर्टाने जो निर्णय दिलेला असतो तो निर्णय सगळेजण ऐकत असतात. अर्जुनलाही आठवतं, ते म्हणजे सायली आलेली असते. जेव्हा सायली अर्जुनकडे येते तेव्हा ती त्याला म्हणालेली असते की अर्जुन सर प्लीज प्लीज माझ्या वडिलांना सोडवा यातून, माझ्या वडिलांची काही चूक नाहीये, माझ्या वडिलांना विनाकारण याच्यामध्ये ओवलं गेलेलं आहे, त्यांची काहीही चूक नसताना त्यांच्या बाबतीत हे सगळं घडत आहे असं म्हणत सायली अर्जुनकडे आलेली असते. महिपतलाही आठवत आहे की जेव्हा आता घरी आलेली असते ती म्हणजे साक्षी, तेव्हा ती रडत असते. साक्षीलाही तो प्रसंग आठवत असतो, कारण साक्षी म्हणालेली असते एक वेळ फाशी द्या पण असली शिक्षा नको, हा प्रसंग तिच्या डोळ्यासमोर येत असतो. तेव्हा महिपत म्हणालेला असतो की काळजी करू नको, हा तुझा बाप आहे ना तुझ्यासोबत, तोपर्यंत तुला काळजी करायची अजिबात गरज नाही. हे महिपतचं वाक्य जे असतं ते सगळ्यांनाच आठवत असतं. इकडे आता प्रियाला टेन्शन आलेलं असतं. आता प्रियाने जे पुरावे मिटवलेले आहेत त्यासाठी तिलाही शिक्षा होणार असते आणि मग कोर्टामध्ये आता मधुभाऊंची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे हे जाहीर होतं. तेव्हा मात्र अर्जुन सायली दोघं एकमेकांकडे पाहतात, कारण तो जो आनंदाचा क्षण असतो तो अगदी डोळ्यात भरून ठेवण्यासारखा आहे. एवढा सुंदर असा तो क्षण आहे. सायली, त्याचबरोबर पूर्णाजी, कल्पना, प्रताप, त्याचबरोबर अस्मिता, या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद दिसत आहे. सगळेजण खुश झालेले आहेत. फायनली मधुभाऊंची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. ही गोष्ट खरंच खूप छान अशी असते आणि फायनली मधुभाऊ हे
खरे होते, ते सत्याच्या बाजूने लढणारे होते, ही गोष्ट समोर आलेली आहे. प्रतापच्या चेहऱ्यावर तर खूप आनंद आहे. प्रताप मात्र जाम खुश झालेला आहे. आणि त्याचबरोबर अर्जुन, सायली यांचा आनंद तर गगनात मावेनासा असा झालेला आहे. त्यांनाही खूप भारी वाटत आहे. फायनली तो प्रसंग समोर आलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या भारी पद्धतीने झालेल्या असतात की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण इथे अर्जुनला आनंद झालेला आहे. सायली आणि कुसुमने तर एकमेकींना मिठी मारलेली आहे. अर्जुनही मागं फिरून सायलीकडे पाहत आहे. सायलीला खरंच इतकं भारी वाटत आहे ना, हा विचार कधीच केला नव्हता. कारण मधुभाऊ निर्दोष आहेत एवढं माहिती होतं, पण मधुभाऊंच्या बाबतीत असं काहीतरी चुकीचं घडतंय ही गोष्ट लक्षात येत होती. पण या सगळ्यातून मार्ग काढणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. आणि त्या गोष्टी केलेल्या असतात त्या म्हणजेच सायली आणि अर्जुनने. इकडे मधुभाऊंच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहण्यासारखा असतो. मधुभाऊही तेवढेच खुश झालेले असतात. त्यांनाही खूप भारी वाटत असतं. असं वाटत असतं की या सगळ्यांना आता नाचलं पाहिजे, उड्या मारल्या पाहिजेत, एवढे खुश सगळे झालेले असतात. आणि त्याचबरोबर इकडे अस्मिता ही सुद्धा खुश आहे. कारण मधुभाऊंना आपण टोमणे देत होतो किंवा त्यांच्याशी चुकीचं वागत होतो. आणि रविराजच्या चेहऱ्यावर तर अगदी शून्य आहे. कारण रविराजला कळतच नाहीये की माझा ज्युनियर, मी ज्याला शिकवलं तो सत्याच्या बाजूने लढतोय आणि मी मात्र मुलीच्या प्रेमात आंधळा झालो. खरं काय खोटं काय काही समजलं नाहीये. माझ्या चेहऱ्यावरती ही झापडं कशाची लागलेली होती हा प्रश्न इकडे रविराजला पडलेला असतो. आणि त्यासोबतच पूर्णाजीने तर चक्क सायलीचा हात हातात घेतलेला आहे. म्हणजे पूर्णाजी सगळं विसरून गेलेली आहे. कारण सायली आणि अर्जुनने जे काही करून दाखवलंय ना ते मात्र पाहण्यासारखं आहे. इकडे महिपतचा चेहरा मात्र अगदी वेड्यासारखा झालेला आहे. त्याला कळायचं बंद झालेलं आहे. कारण त्याच्या लेकीला शिक्षा झालेली आहे. त्या क्षणी इकडे जज साहेब आता सांगतात की पुरावे मिटवलेले होते, त्याचबरोबर गुन्हेगाराला या सगळ्यामध्ये साथ दिलेली आहे. त्यासाठी इकडे सगळ्यात मोठी शिक्षा होत आहे ती म्हणजे आता प्रियाला. कारण प्रियाने ज्या गोष्टी केलेल्या होत्या त्या सगळ्याची शिक्षा तर झालीच पाहिजे ना. कारण इतकं सगळं तिनं केलेलं आहे. एवढं सगळं करून तिला असंच सोडलं तर त्याला काहीच अर्थ राहणार नाहीये. कारण लोकांचा कायद्यावरचा, न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कमी होईल आणि ही गोष्ट अजिबात झाली नाही पाहिजे. आता प्रियाला शिक्षा सुनावण्यात येते. जज साहेब सांगतात की तन्वी सुभेदार म्हणजेच प्रिया मधुकर यांना हे कोर्ट 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा देत आहे. तेव्हा मात्र आता सगळ्यांचे चेहरे, पुन्हा त्यांचे एक्सप्रेशन, हे सगळं खरंच खूपच जबरदस्त असं दाखवलेलं आहे. कारण 7 वर्ष प्रियाला आता जेल झालेली आहे. पूर्णाजी, कल्पना या दोघींनी तर तोंडावरती हात ठेवलेला आहे. हे कसं शक्य आहे? कारण या सगळ्या गोष्टी इकडे मधुभाऊंना पण खरंच वाईट तर वाटलेलं आहे. पण आज प्रिया जे चुकीचं वागत होती त्या चुकीची शिक्षा तर तिला होणं गरजेचंच होतं. आणि ती शिक्षा प्रियाला झालेली असते. त्यासोबतच सुमन तर रडायला सुरुवात करते. नागराज तिला समजवत असतो. परंतु तिने जे काही माती खाल्लेली आहे त्या सगळ्याचा त्रास या किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला होत आहे. कारण एवढं सगळं होऊन सुद्धा ती निर्लज्जासारखी तिथे उभी असते. परंतु या सगळ्या गोष्टींचा त्रास हा या सगळ्यांना होत आहे. प्रियाला आता कळायचं बंद झालेलं आहे. कारण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण अशा पद्धतीने अडकू शकू. हे सगळं असं होईल हा विचार तिने कधीच केलेला नव्हता. परंतु तिला त्या गोष्टीची शिक्षा झाल्यानंतर आता मात्र तिला अक्कल येणार हे मात्र तेवढंच नक्की आहे. इकडे जेव्हा आता जज साहेबांनी शिक्षा सुनावलेली असते खरं तर सगळ्यांना वाईट वाटत असतं. कारण काही झालं तरी प्रिया घरातली आहे. परंतु ही केस जिंकलेल्या अर्जुनचा चेहरा मात्र खरंच खूप खुश असतो. अर्जुन खरंच खुश झालेला असतो. सुमन इकडे रडायला सुरुवात करते. कारण सुमनला वाईट वाटत आहे की आता तन्वी जेलमध्ये जाणार. कारण ती इमोशनल आहे. तिच्या लक्षात येत नाहीये की या तन्वीने केवढी मोठी चूक केलेली आहे. कोर्ट संपलेलं असतं त्या क्षणी सायली मधुभाऊंकडे धावत येते. मधुभाऊंना मिठी मारते. कुसुम मधुभाऊंकडे धावत येते. सगळेजण खुश झालेले असतात. अर्जुनही आलेला असतो. कुसुम ताई तर अक्षरशः अर्जुनला पाया पडते. कारण आज अर्जुनमुळे मधुभाऊ निर्दोष सुटलेले आहेत. ही गोष्ट नाकारता येत नाही. खरंच ही गोष्ट खरंच खूप मोठी झालेली असते. आणि मग अर्जुन आता कोर्टाची प्रोसिजर असतो ते पूर्ण करत असतो. आणि त्याचबरोबर
बाहेर पूर्णाजी त्याचबरोबर अर्जुन सगळे थांबलेले असतात. आता पत्रकार मात्र प्रश्न विचारणारच ना, कारण पत्रकारांनी प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते आणि पत्रकारांचं असं म्हणणं असतं की तुमची सून तन्वी सुभेदार हिला 7 वर्षाची शिक्षा झालेली आहे, त्याचबरोबर यावर तुमचं म्हणणं काय आहे, असा प्रश्न विचारला जातो. अस्मिता आणि त्याचबरोबर कल्पना दोघीही एकमेकींकडे पाहत असतात. आता पूर्णाजीला काय उत्तर द्यायचं काहीच कळत नसतं. मग तिचं घरात वागणं कसं होतं, ती गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे का, अशा प्रश्नांचा भडीमार सुरू झालेला असतो. त्याचबरोबर प्रताप पूर्णाजी अगदी गांगरून गेलेले असतात. पत्रकारांचे प्रश्न आता भयानक असे सुरू झालेले असतात आणि त्याचबरोबर तेवढ्यात अर्जुन आणि सायली तिथे येतात आणि म्हणतात की सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं कोर्टामध्ये तुम्हाला मिळालेली आहेत, त्यामुळं कोणताही प्रश्न तुम्ही इथे विचारू नका, असं डायरेक्टली अर्जुन आणि सायलीने सांगितलेलं असतं. त्यासोबतच अर्जुन आणि सायली यांचं असं म्हणणं असतं की या सगळ्या गोष्टी ज्या झालेल्या आहेत त्याच्याशी यांचा काहीही संबंध नाही, तुम्ही त्यांना असे प्रश्न विचारू शकत नाही, त्यामुळं तुम्ही आत्ताच जा. आणि त्याचबरोबर तेवढ्यात रविराज येताना दिसतात. तर सगळे आता रविराजांकडे धावत जातात, कारण रविराजांना त्यांना पुढचे प्रश्न विचारायचे आहेत. रविराज किल्लेदार ॲडव्होकेट रविराज किल्लेदार हे एवढे मोठे नामांकित वकील आहेत. आजपर्यंत नेहमी सत्याच्या बाजूने ते लढत आलेले आहेत, परंतु आज त्यांची मुलगीच अशा पद्धतीने वागलेली आहे. आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच या अश्विन जो आहे तो घरी बसलेला आहे आणि तो घरी बसून आता न्यूज बघत असतो. अश्विन न्यूज बघत आहे. त्या न्यूज बघताना तो पाहतो की तन्वीला शिक्षा झालेली आहे. या गोष्टीचा त्याला इतका मोठा धक्का बसलेला असतो की तो म्हणतो कसं शक्य आहे, तन्वीला शिक्षा होणं शक्यच नाहीये, कारण तन्वीची याच्यामध्ये काहीच चूक नाहीये, असं म्हणत तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर त्याचं असं म्हणणं असतं की नाही, मला तन्वीकडे गेलं पाहिजे, पण इथं प्रतिमात्या एकटी आहे, मी प्रतिमात्याला सोडून नाही जाऊ शकत, असं अश्विनचं म्हणणं असतं. आणि म्हणून तो पुन्हा थांबतो. इकडे आता दामिनी आलेली असते. पत्रकारांचा घराडा पुन्हा दामिनीच्या भोवती गोळा होतो. ॲडव्होकेट दामिनी देशमुख, तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली केस हरलेला आहात, त्याचमुळं तुम्हाला आता काय वाटतंय, एक पहिली केस हरल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत. आणि नेमके सायली आणि अर्जुन दोघंही तिथे आलेले असतात आणि ते दोघंही बोलत असतात की हो बरोबर आहे. त्याचं उत्तर नंतर देतील त्या, पण आधी मी काही प्रश्न विचारत आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी आता अर्जुन तिथे बोलत असतो. दामिनीला म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, खरंच मी तुम्हाला ना थँक्यू म्हणायला आलेलो आहे. तेव्हा दामिनी म्हणते का, तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे, तुम्ही जर कोर्टाकडून 30 दिवसांची मुदत मागून घेतली नसती तर जो सरंजामे आहे ना त्याला कधी कळलंच नसतं, कारण सरंजामेला असं वाटलं की ह्या 30 दिवसात मी काय करू शकतो, उलट तुमच्यामुळेच ही केस निकालात निघालेली आहे, त्यासाठी मी तुमचे आभार मानतो, असं म्हणत अर्जुन जो आहे तो इकडे बोलत आहे, आभार मानत आहे. आणि त्याचबरोबर दामिनीला म्हणत आहे की थँक्यू सो मच, आज तुमच्यामुळे निकाल लवकर लागलेला आहे, नाहीतर गेली 2 वर्ष जसा निवांत सरंजामे होता तसा तो निवांतच राहिला असता, कारण त्याला काहीच फरक पडत नव्हता, त्याला त्या महिपतकडून पैसे मिळत होते. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. त्यानंतर दामिनी म्हणते झालं तुझं. तेव्हा अर्जुन म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, एक मोलाचा सल्ला, आणखी एक, असं म्हणत अर्जुन तिथे बोलायला सुरुवात करतो. अर्जुन म्हणतो की कधीतरी ना गरिबांसाठी केस लढून बघा, कळेल कसं वाटतं ते. एक जे समाधान आहे ना ते, नेहमी तुम्ही पैशासाठी लढत आलेला आहात, महिपत आणि साक्षीसारख्या गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी घालत आहात, त्यापेक्षा कधीतरी स्वतःहून विचार करा आणि मग केस लढा, तेव्हा काय वाटेल ते बघा. ते समाधान जे आहे ना ते दुसरं कशातच मिळणार नाही, असं म्हणत अर्जुन हा दामिनीला बोलत असतो. त्यासोबतच इकडे दामिनी जी आहे ती मात्र गप्पच असते. अर्जुन आणि सायली म्हणत असते की कसं आहे, कधीतरी ना गरिबांसाठी लढून बघा, नेहमी असत्याच्या बाजूने चालता तुम्ही, सत्याचा विजय हा नेहमी होतो, थोडा उशीर लागतो, असत्याचा जो विजय झालेला असतो तो जास्त काळ टिकत नाही. दामिनीला खरं तर राग आलेला असतो आणि दामिनी म्हणते तू कोण आहेस मला बोलणारी हे सगळं. त्यावरती सायली सांगते की मी या देशातील एक नागरिक जिचा कायद्यावर न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर आता इकडे पोलिसांनी बेड्या घातलेल्या असतात प्रिया आणि साक्षीला, आणि त्या दोघींना घेऊन पोलीस आता बाहेर येत असतात. तेव्हा तिथेच पूर्णाजी त्याचबरोबर कल्पना अस्मिता उभ्या असतात.
त्या तिघीही तिथं थांबलेल्या असतात, कारण आता घरी जायचं आहे, अर्जुनची प्रोसिजर होत आहे, त्यामुळे त्या थांबलेल्या असतात. आणि त्याचबरोबर आता प्रिया जी आहे ती पूर्णाजीकडे यायला लागलेली असते. तिच्या हातात बेडे असतात, पोलिसांनी तिला धरलेलं असतं, तरीही तिथनं खेचत ती येत असते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजीला तो प्रसंग आठवत असतो. प्रिया म्हणालेली असते की मी काहीतरी बनवू का, मला ना अर्जुनसाठी काहीतरी बनवायचं आहे असं म्हणालेली असते. तो प्रसंग पूर्णाजीला आठवतो. त्याचबरोबर कल्पना म्हणते की खरंच त्या मुलीने आपल्या सगळ्या अपेक्षा तिने अगदी तिथे मोडून टाकलेल्या आहेत, पण आज तन्वी त्या अपेक्षा आपल्या पूर्ण करत आहे. हा क्षण जेव्हा पूर्णाजीला कल्पनाला दोघींनाही आठवतो तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपण चुकीच्या मुलीवर विश्वास ठेवलेला होता. प्रिया मात्र पूर्णाजी माझं काही चुकलेलं नाहीये असं म्हणत पूर्णाजीकडे येत असते. तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे पाहत असतात आणि आता पूर्णाजी सुद्धा प्रियाच्या दिशेने पावलं टाकत असतात. सायली, प्रताप, अर्जुन सगळे मागे असतात, सगळे पाहत असतात. पूर्णाजी पुढे जाते आणि खानदेशी प्रियाच्या कानाखाली लगावते आणि म्हणते की तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही, तू आमची कोणीही लागत नाहीये, तू गुन्हेगार आहेस आणि आता तुला जी शिक्षा मिळालेली आहे ती शिक्षा तुला भोगावी लागणारच आहे. अशा पद्धतीने हे बोलणं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे दामिनी ऑफिसमध्ये आलेली असते. अक्षरशः डोक्याला हात लावून बसलेली असते. तिच्या आयुष्यातली पहिली केस ती हरलेली असते, परंतु महिपत तिथं आलेला असतो. महिपत म्हणतो की काय इथं वाळूत तोंड खुपसून बसलंय का, नाही कसं आहे तिथं कोर्टामध्ये मी शोधत आहे आणि इथे येऊन बसलाय तुम्ही, असं म्हणत महिपत दामिनीला बोलत असतो. तेव्हा दामिनी म्हणते की शिकरे तोंड सांभाळून बोलायचं. दामिनी सुद्धा भयानक चिडलेली असते. तुमच्यामुळं आणि तुमच्या लेकीच्या खोटेपणामुळं आणि लपवेगिरीमुळं आज माझ्या आयुष्यातली पहिली केस मी हरलेली आहे. तुम्ही व्यवस्थित साथ दिली असती तर हा प्रसंग आला नसता, एवढं लक्षात ठेवा, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा महिपत म्हणतो की बास, ऐकून घेणार नाही, असं म्हणत महिपत जो आहे तो दामिनीच्या गळ्याला तिथे सुरा लावतो आणि तिच्याशी बोलत असतो. तिला म्हणत असतो की बास झालं, आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे, वरच्या कोर्टात काय अपील करायचं ना ते करायचं, माझ्या लेकीला सोडवायचं, हे किसे गरम कैती करायचेत ना तेवढे सांगायचे, तेवढे पैसे टाकले जातील, असं तो दामिनीला बोलत असतो आणि दामिनीला धमकावत आहे. दामिनीच्या गळ्याला त्याने तिथं चाकू लावलेला आहे आणि सांगितलेलं आहे 8 दिवसात माझी लेक माघारी आली पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता दामिनी मात्र पाहतच राहते, कारण ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाही. इकडे प्रिया मात्र आता पुन्हा बोलायला आलेली असते आणि प्रिया पूर्णाजीकडे आलेली असते. त्यानंतर प्रिया येते ती म्हणजे कल्पनाकडे येत प्रिया आहे ती बोलू लागते आणि त्याचबरोबर कल्पनाला म्हणत असते की आई, कल्पनाला सुद्धा तो प्रसंग आठवतो जो की कल्पनाला आठवतं जेव्हा गृहप्रवेश करायचा होता प्रियाचा, तेव्हा अर्जुन आणि सायली तिथं असतात. त्यांना कल्पना म्हणालेली असते की तुमच्यामुळं माझ्या सुनेला बाहेर थांबावं लागलेलं आहे, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात, त्यामुळं तुमच्या याच्याशी काहीही संबंध नाही, त्यामुळं तुम्ही दोघंही इथून बाजूला व्हा, तुमच्यामुळं माझी सून बाहेर ताटकळत उभी आहे, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही, अशा पद्धतीने ती बोललेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे प्रियाला तो प्रसंग आठवतो, कल्पनाला आठवतं. त्याचबरोबर अर्जुन म्हणालेला असतो की आज नाही कळणार, पण तुम्हाला लवकरच तुमच्या समोर येणार आहे की ही किती खरी आहे आणि किती खोटी आहे, कारण हिच्यामुळं हे सगळं घडत आहे, असं अर्जुन बोललेला असतो. तुम्हाला लवकरच कळेल, तुम्ही आज तुमच्या सुनेवर विश्वास ठेवायचा आहे ना, ठेवा बिंदास्त, पण जेव्हा सत्य समोर येईल तेव्हा ते सत्य सुद्धा स्वीकारायची तयारी ठेवा. तेव्हा इकडे कल्पना म्हणते की बास झालं आणि खानदेशी तिच्या कानाखाली वाजवून देते, कारण काहीही झालं तरीही प्रियाने जी चूक केलेली असते ती खूप मोठी असते, कारण प्रियाने जे केलेलं होतं त्याची शिक्षा तिला मिळत आहे, कारण प्रिया ज्या पद्धतीने वागलेली असते ती मात्र खूपच भयानक असतं. तेव्हा कल्पनाने अशा कानाखाली लगावलेल्या असतात, तेव्हा प्रिया मात्र पाहतच राहते, कारण प्रियाला माहिती आहे की तिनं चूक केलेली आहे, पण आता घरातलं तर कोणी तिला ॲक्सेप्ट करणारच नाहीये. आता प्रियाकडे एकच मोहरा शिल्लक राहिलेला आहे, तो म्हणजे अश्विन. त्याच्याकडे जाऊन प्रिया नक्कीच गोंधळ घालणार, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. परंतु आता प्रिया जी आहे ती पुरती अडकलेली आहे आणि त्यामुळंच प्रिया आता तिथे बोलत असते. तेव्हा तिथे निघालेले असतात प्रियाला घेऊन. सायली म्हणते 1 मिनिट, आणि मग थांबवलं जातं. सायली येते, साक्षीकडे बोलायला जाते. साक्षीला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशी तर माझा ना काही संबंधच नाहीये, मला ना तुझी तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज तुझ्यामुळं माझ्या वडिलांना शिक्षा भोगावी लागत होती आणि आज त्यांची निर्दोष मुक्तता झालेली.
कारण सत्य जे आहे ते एक ना एक दिवस समोर येतच. त्यानंतर आता सायली प्रियाकडे येते. सायलीचे हे शब्द ऐकून पूर्णाजी त्याचबरोबर बाकी सगळ्यांना खरंच सायलीचं कौतुक वाटत असतं. आता सायली प्रियाकडे येते. प्रिया म्हणत असते की सायली थांबव ना गं सगळं हे, मला नाही जायचं जेलमध्ये. आता प्रियाला सायलीची आठवण येत आहे. आता वाटत आहे की सायलीची मदत घेतली पाहिजे. तेव्हा मात्र सायली भयानक चिडलेली असते आणि ती प्रियाला बोलत असते की एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी तुझी चूक झालेली आहे, कारण तू गुन्हेगाराची साथ दिलेली आहे, गुन्हेगाराला पाठीशी घातलेला आहे. त्यामुळं तुला तर या गोष्टीची शिक्षा ही भोगावी लागणारच आहे. असं म्हणत या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या भयानक पद्धतीने चालू झालेल्या असतात. आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की प्रियाला आता फरफटत नेत असतात. तेव्हा सायली म्हणत असते की हीच तुझी शिक्षा आहे, कारण काहीही झालं तरीही आता 7 वर्ष ना किल्लेदार ना सुभेदार कोणीही तुला भेटायला येणार नाही, तू आता जेलमध्ये सडायचं, असं सायली प्रियाला सांगत आहे. खरं तर ही गोष्ट वाटते तेवढी सोपी नाहीये, परंतु आता मात्र वाट लागणार आहे ती म्हणजे प्रियाची. परंतु सुभेदार कुटुंबाला किल्लेदार कुटुंबाला सुद्धा एक मोठा धक्का बसलेला आहे, कारण या धक्क्यातून बाहेर पडणं वाटतं तेवढं सोपं नाही, कारण त्यांच्यावरती सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण ज्या मुलीवर आपण जीवापाड प्रेम केलं, सून आहे, नात आहे, या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु तिचं सत्य कधी समोर आलंच नाही. तिच्या वागण्यावर आपण फक्त आंधळा विश्वास ठेवत गेलो. या गोष्टीचं दुःख सगळ्यांना वाटत आहे. रविराजांची सुद्धा तीच अवस्था आहे. परंतु आज सायली आणि अर्जुनमुळं हे सगळं सत्य समोर आलेलं आहे आणि पूर्णाजीने तर मीडियाच्या समोर सुद्धा हे मान्य केलेलं आहे की माझ्या नातवाने आणि नातसुनेने हे सत्य समोर आणलेलं आहे. गुन्हेगाराला शिक्षा ही झालेली आहे. त्याचबरोबर सायलीने प्रियाला ठणकावून सांगितलेलं आहे. त्यानंतर आता सगळेजण घरी आलेले असतात. सुभेदार किल्लेदार कुटुंब हे घरी आलेलं असतं आणि त्यासोबतच जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र आता सायली जी आहे ती सगळ्यांना जेवायला वाढत असते. त्यावेळेस सगळं घरातलं वातावरण हे बिघडलेलं असतं. तेव्हा सायली आहे ती सगळ्यांना म्हणते की मला ना एक गोष्ट सांगायची. प्रियामुळे आपल्या सगळ्यांना त्रास होतोय, तिच्या वागण्यामुळे हे सगळं होतंय, हे सगळं मला मान्य आहे, पण मी तुमच्या सगळ्यांकडूनच शिकले ना, अन्नाचा कधीही अपमान करायचा नाही. त्यामुळं आता सगळ्यांनी 2 घास खाऊन घ्या. पूर्णाजीची अवस्था खूपच वाईट आहे. तेव्हा सायली पूर्णाजीच्या जवळ जाते आणि मायेने प्रेमाने पूर्णाजीला ती घास भरवत आहे आणि पूर्णाजीचं मन जिंकत आहे. खरं तर सायलीने कधीच तिच्या मनात कुठली चुकीची गोष्ट ठेवलेली नाही. तिने फक्त आणि फक्त चांगल्याचाच विचार केलेला आहे. पण आज जे काही घडत आहे त्या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक आहेत की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. कारण प्रियानं जे केलेलं आहे त्या चुकीची शिक्षा तिला भोगावी लागतच आहे. अर्जुन मात्र जिन्यातून वरती असतो आणि तो ते सगळं पाहत असतो. सायली हळूहळू घरातलं वातावरण सगळं व्यवस्थित करेल याची काळजी अर्जुनलाही असते आणि त्याला तेवढं जाणवतही असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. थँक्यू.